नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज मुळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहे, एकदम पौष्टिक आणि चविष्ट। इथे मी मुळ्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेत आणि सगळी पानं आता बारीक बारीक चिरून घेते। मुळ्याची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, त्यात भरपूर लोह, कॅल्शियम आणि विटॅमिन्स असतात। ही भाजी बनवायला सोपी आणि पटकन तयार होते। तर सगळी भाजी कापून घेते। आता इथे सगळी भाजी कापून झाली। आता लगेच गॅस चालू करते, त्याच्यावर कढई ठेवते। कढईमध्ये एक पळी तेल टाकते। आता तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये जराशी मोहरी टाकते। मोहरी मस्त तडतडली। आता त्याच्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण टाकते, सोबतच 2 बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून घेते। चांगलं मिक्स करते। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मुळ्याची पाने टाकते आणि सगळी पाने चांगली हलवून घेते। सगळ्या फोडणीमध्ये चांगलं मिक्स करते। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि सगळं मीठ परत भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घेते। भाजीमध्ये मीठ जरा बेताचंच टाकलंय, कारण जशी जशी भाजी शिजत जाते तशी तशी ती कमी होत जाते। इथं मिठाचा अंदाज येत नाही। आता 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून चांगलं मिक्स करून घेते। तर छान मिक्स झालंय। आता भाजीवर झाकण ठेवते आणि 5 ते 7 मिनिटे चांगलं शिजवून घेते। आता 5 ते 7 मिनिटे झालेत। आता झाकण काढते आणि भाजी सगळी हलवून घेते। आता इथे भाजी शिजली का ते चेक करते। इथे थोडीशी कसर अजून बाकीच आहे, म्हणून जरासं पाणी टाकते। आणि परत झाकण ठेवते। भाजी 3 ते 4 मिनिटं परत शिजवून घेते। आता 3 ते 4 मिनिटं झाले, झाकण काढते आणि परत भाजी हलवून घेते। चेक करते शिजली का ते। आता इथं भाजी छान शिजले। आता लगेच गॅस बंद करते। आता गरमागरम भाजी तयार आहे। लगेच एका डिशमध्ये खाण्यासाठी काढून घेते। भाजीमध्ये मसाल्यांचा काही वापर केलेलाच नाही। मसाल्यांचा वापर केल्याने भाजीची जी ओरिजिनल टेस्ट असते ती येत नाही। तर साधीच भाजी बनवते। तर कसा वाटला मुळ्याच्या पानांच्या भाजीचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।